थर्ड और फोर्थ प्राइज की ट्रॉफी श्री नितिन पंडरी अकरे जी की तरफ से, और टॉप 8 में दाखिल होने वाली सभी 8 टीमों को ट्रॉफियां दी जाएंगी श्री सूरज सोनकर जी की तरफ से। इन सभी के हम आभारी है। इनके अलावा श्री जैन गजानन माछी प्लाटपाड़ा 2100 रुपए, श्री भावेश माछी मरवाड़पाड़ा 1000 रुपए, श्री मनीष मोहन माछी मरवाड़पाड़ा 1000 रुपए, श्री अबू अभिषेक माछी मरवाड़पाड़ा 1000 रुपए। चिखला मंडल की तरफ से डीजे का खर्चा कराया गया था, उनके भी हम आभारी है। श्री जीतेश संदीप माछी 1000 रुपए, श्री ओमकार मिलिंद माछी 2500 रुपए मरवाड़पाड़ा। सभी के हम धन्यवाद करते हैं। खाने का इंतजाम करने के लिए मरवाड़ा कमिटी का और पूरी महिला मंडळ के भी हम आभारी है। धन्यवाद, ढेर सारा धन्यवाद। तर वळूया मॅच मध्ये आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना रंगताना माडगाव डी वर्सेस खत्तलवाड बी संघ। तर पाहूया कोणता संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि या वडक्तीच्या रणांगणात आपलं अस्तित्व झळकावतोय। पाहूया आजच्या दिवसातील पहिला सामना रंगताना सेमीफायनलचा। स्ट्राईकवर सज्ज असताना अक्षय, त्याचा साथीदार मिस्टर किरीट आणि गोलंदाजीच्या माध्यमातून आलेला आहे तो मिस्टर अंकुश। तर पाहूया पहिल्या षटकातील पहिला चेंडू फेस करताना अक्षय रिवर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, फळीला चेंडू आला नाही, चेंडू जाईल निर्धाव। सुरेख गोलंदाजी मानावा लागेल अंकुश याची। सुरेख एकदम मानावा लागेल गोलंदाजी अंकुश यांची। चांगली सुरुवात केलाय महाराष्ट्र वर्सेस गुजरात, एक बलाढ्य मोठी मॅच रंगताना आणि खूपच बाहेरचा चेंडू होता, चेंडू जाईल पुन्हा निर्धाव। रनआउट साठी फक्त रिव्ह्यू आहे, तर दोन्ही संघांनी पण नोंद ठेवावी। सुरेख गोलंदाजी मानावा लागेल अंकुश यांच्याकडून। पाहूया पहिल्या षटकातील तिसरा चेंडू फेस करताना अक्षय यावेळी मारायचा प्रयत्नामध्ये बीट झाले, पुन्हा चेंडू जाईल निर्धाव। अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना मिस्टर अंकुश। तर पहिल्या षटकातील चौथा चेंडू फेस करताना अक्षय। पाहूया अक्षय यांच्या फळीतून अजून सुद्धा एक मोठा फटका आलेला नाही। यावेळी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे अक्षय यांच्याकडून। रनआउटची संधी परंतु गमावला एकच धावाने खातं उघडलंय अक्षय आणि तर धावसंख्या 1 बर। सुरेख गोलंदाजीचा प्रत्यक्ष दाखवताना मिस्टर अंकुश। रिवर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, पाहूया डायरेक्ट हिट घेतलाय आणि हा रनआउटची संधी होती परंतु गमावलाय। सुरेख फेकी मारावा लागेल XYZ यांच्याकडून, चेंडू जाईल पुन्हा निर्धाव। 5 चेंडू मागे फक्त 1 धाव खर्च केलाय अंकुश यांनी। पाहूया पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक, स्ट्राईकवर सज्ज असताना किरीट। यावेळी सुरेख फटका, अगदी क्रॅकिंग शॉट मारावा लागेल, चेंडू जाईल कार्पेटच्या साह्याने, धावा मिळतील 4-4-4। किरीट यांच्या फळीतून शेवटच्या चेंडू मागे, तर पहिल्या षटकामागे धावसंख्या झालेली आहे ती फक्त 5 धावा। तर पाहूया गोलंदाजी, दुसरा गोलंदाज येताना मिस्टर हर्षद, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येताना हर्षद। तर स्ट्राईकवर सज्ज असताना मिस्टर अक्षय।
तर पाहूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेस करताना अक्षय फ्रॉम अक्कू या नावाने ओळखलं जातं त्याला. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, पुन्हा चेंडू जाईल निर्धाव. सुरेख गोलंदाजी मानावा लागेल माडगावडी संघाकडून. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. तर पाहूया ही ट्रॉफी नक्कीच कोण आपल्या गावात घेऊन जाईल. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सुरेख क्षेत्ररक्षण मानावा लागेल XYZ याचकडून. धावसंख्या 91 बर. व्हॉलेंटियर बॅट घेऊन जायचंय. धावसंख्या झालेली ती 6 धावा. तर पाहूया दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू फेस करताना किरीट. यावेळी सुरेख फटका सजवलाय, सरळ चेंडू निघून जाईल. वन बाउन्स चौकार. कमॉन इज सुरेख नृत्य मानावा लागेल आमचे डान्सिंग अंपायर कडून. सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करताना त्यांचा मनपूर्वक आभार. आणि सुरेख फटका आलाय किरीत यांच्या फरीतून. तर पाहूया पुढचा चेंडू. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सुरेख क्षेत्ररक्षण मानावा लागेल. यावेळी चेंडू जाईल निर्धाव. खूपच सुरेख गोलंदाजी मानावा लागेल हर्षल यांच्याकडून. 4 चेंडू मागे फक्त 5 धावा खर्च केलाय. तर धावसंख्या झालेली आहे ती 10 रन. यावेळी सुरेख चेंडू अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना मिस्टर हर्षल. ब्रह्मास्त्र टाकलं जातं त्याच्या माध्यमातून. तर एकच धाव मिळेल. पाहूया 11 चेंडू मागे 11 धावा खर्च केलाय माडगावडी संघ. आणि सुरेख गोलंदाजी मानावा लागेल. या षटकातील शेवटच्या चेंडू शिल्लक स्ट्राईकवर सज्ज असताना मिस्टर अक्षय स्टेप आउट करून मारलेला फटका. पाहूया पॉइंटच्या दिशेने सजवलाय चेंडू जाईल. वन बाउन्स. सुरेख क्षेत्ररक्षण मानावा लागेल दुर्गेश यांच्याकडून. 3 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवले. तर धावसंख्या 91. धावसंख्या झालेली ती 12 धावा 2 षटका मागे. कमॉन जय.
तर पाहूया अक्षय यांची जागा सांभाळण्यासाठी आलेला आहे ते मितेश उर्फ आजच्या या नावाने त्याला ओळखलं जातं. सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्ष दाखवताना मिस्टर अक्षय 3 चेंडू मागे 2 धावा खर्च केलाय. तर पाहूया तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू फेस करताना मिस्टर आजच्या यावेळी फुलरलेनचा चेंडू त्याला उडवलाय फायनलीच्या दिशेने. एक धाव पूर्ण. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण मानावा लागेल अंकुश यांच्याद्वारे. एकच धावाने समाधान. धावसंख्या 91. धावसंख्या इथे 15 धावा. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना माडगावडी संघ यावेळी हेलिकॉप्टर मारायचा प्रयत्न तर होता परंतु हेलिकॉप्टर मध्ये कुठेतरी पेट्रोल संपलाय असं वाटतंय मला. चेंडू जाईल पुन्हा निर्धाव. खूपच सुरेख गोलंदाजी मानावा लागेल अक्षय यांच्याकडून. 5 चेंडू मागे फक्त 3 धावा खर्च केलाय त्यांनी. यावेळी फटका सजवलाय. वा काय फटका आलाय. सो एलिकेट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव. कम ऑन डिझाई. धावसंख्या झालेल्या इथे 21 धावा 3 षटकांमागे. तर ड्रिंक ब्रेक मिनिट दिलीच जाईल. तर कमॉन डिझाई. वाढतीये. 23 धावा. चौथं षटक सुरू आहे. जवळजवळ हाणामारीची षटकं आली आहेत. उपांत्य फेरीचा सामना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मोठी पडझड करावी लागेल. खूपच सुरेख फटका सजवलाय. पाहूया फायनलच्या दिशेने आणि सुरेख जेल राहुल यांच्या स्वरूपात किरीती आणा परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द डगआउट. कम ऑन
तर कृपया त्यांनी समालोचक कक्षामध्ये आणून द्यायची आहे. पाहूया पुढचा फलंदाज स्ट्राईक वर सज्ज असताना मिस्टर विकी, तर गोलंदाजीसाठी सज्ज असताना मिस्टर राज. शॉर्ट पिच चेंडू त्याला हुक केलाय, सरळ चेंडूला पाठवलाय फायनलिकच्या डोक्यावरून, धावा मिळतील 4. कम ऑन डीजे. धावसंख्या जवळजवळ 40 किंवा 50 च्या आसपास गेली तर नक्कीच मॅच बघायला एक रोमांच नक्कीच येईल सर्व प्रेक्षकांना. तर पाहूया यावेळी पुढचा चेंडू. अचूक टप्प्याचा चेंडू, अगदी सुरेख चेंडू मारावा लागेल, चेंडू जाईल पुन्हा निर्धाव. खूपच सुरेख अशी गोलंदाजी राज यांच्याकडून. फक्त 6 धावा खर्च केले त्यांनी 5 चेंडू मागे. पाहूया चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर सज्ज असताना मिस्टर विकी. यावेळी पुन्हा भीमर चेंडू टाकला जातो आणि खराब चेंडू मारावा लागेल गोलंदाजांकडून. चुकी आणि चुकीला माफी नाही. धावसंख्येत 91 धावसंख्येत 28 धावा. तर पाहूया येणारा चेंडू असेल फ्री हिट, त्याची संधी घेता येईल का विकी यांना. उर्वरित 13 चेंडूचा खेळ शिल्लक. या 13 चेंडू मागे किती धावा जमवतात खत्तलवाड बी संघ. यावेळी सुरेख चेंडू मारावा लागेल राज यांचा. स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न होता परंतु चेंडू काय फळीला आला नाही, चेंडू जाईल पुन्हा निर्धाव. 4 षटकामागे धावसंख्या झालेली आहे ती फक्त 28 धावा. कम ऑन डीजे. आणि संघासाठी 5वे षटक घेऊन येताना अंकुश, जे आमचे ऑनलाईन प्रेक्षक सर्व या सामन्याचा आनंद लुटत आहे त्यांना एक विनंती करतो की आपण जेव्हा डीजे वाजवतो ते कॉपीराइट म्हणून मानलं जाईल, तर म्हणून आम्ही आवाज ते बंद केला. तर त्या सर्व प्रेक्षकांनी सुद्धा समजून घ्यायचं. आणि पहिल्या चेंडूवर आलाय मोठा फटका आजच्या यांच्या फळीतून. कम ऑन डीजे.
सुरेखा फटका आलाय आजच्या यांच्या फळीतून सलग 2 चेंडू मागे 2 मोठे झटके लागले अंकुश यांना. तर पाहूया 10 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. या 10 चेंडू मागे किती धावा जमवतात खत्तलवाड बी संघ. तर पाहूया 5व्या षटकातील तिसरा चेंडू फेस करताना आचा. फुल्लर लेनचा चेंडू त्याला हुक केलाय. वा काय फटका सजवलाय. सरळ चेंडू निघून जाईल. लांब लचक षटकार. कमॉन डिझाई. यांच्याकडून सलग 3 चेंडू मागे 3 मोठे फटके आलेत. पाहूया सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना मिस्टर अंकुश. 3 चेंडू मागे 3 मोठे झटके बसले होते परंतु कमबॅक केलाय त्याने सुद्धा. तर पाहूया 5व्या षटकातील 5वा चेंडू फेस करताना मिस्टर मितेश. यावेळी सुरेख फटका तर सजवलाय. पळूनच्या दिशेने चेंडू निघून जाईल. एकदा पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. खूपच सुंदर रनिंग बिट विकेट. धाव संख्या 2 धाव संख्या झाली ती 44 धावा. 44 इंटू द स्कोअर बोर्ड. तर पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळी सुरेख फटका सजवलाय. त्याखाली क्षेत्ररक्षण सज्ज आणि सुरेख जेल. आजच्या यांच्या खेळीला अखेर समाप्त. कमॉन डिझाई.
विकी आणि 6 चेंडू मागे फक्त 4 धावा जमावल्या आपल्या फळीतून. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलं होतं, परंतु सलगचे 5 चेंडू त्याने निर्धाव असे गेले आणि हा 6वा चेंडू आणि विकेटची पतंग करताना विकी यांच्या स्वरूपात कमांड विजयी. पाहूया शेवटच्या चेंडू मागे किती धावा जमवतात आपल्या संघासाठी. 35 चेंडू मागे धावसंख्या झालेली आहे 46 धावा. तर शेवटच्या चेंडू असे की या इनिंग मधला. तर फर्स्ट इनिंग संपल्यानंतर वाघाईपाडा ए आणि वडकुण ए या दोन्ही संघाचे कर्णधार आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळी मारायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाईल निर्धाव. खूपच सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्ष दाखवलं मिस्टर हर्षल यांनी. 6 षटकामागे धावसंख्या झालेली आहे ती 46 धावा. 47 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते माडगाव डी संघाला. कमांड विजयी.
फेस करताना अंकुश सुरेख चेंडू अचूक टप्प्याचा पाहूया. एकच धावाने समाधान. धावसंख्येत 91. चांगली सुरुवात केलाय अंकुश यांनी. पाहूया बंटी यांच्या पहिल्या षटकातील दुसरा चेंडू फेस करताना राज. सुरेख चेंडू त्याला सुरेख फटका सजवलाय. स्ट्रेट डाऊन पाहूया आणि खराब क्षेत्र रक्षण मानावा लागेल विकी यांच्याकडून. कमाडी जाईल. आमचे डान्सिंग अंपायर. तर पाहूया पुढचा चेंडू. यावेळी सुरेख चेंडू अगदी वेग होता. या चेंडू मागे सरळ चेंडू निघून गेला यष्टिरकाच्या हातामध्ये. तर चेंडू जाईल निर्धाव. सुरेख गोलंदाजी करताना मिस्टर बंटी. वगाईपाडा हे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. शॉर्ट पिच चेंडू बाव्या बॅटची एज घेऊन चेंडू जाईल सिली पॉइंट वर आणि सुरेख क्षेत्ररक्षण XYZ आजकडून 3 धावा वाचवलाय आपल्या संघाची. तर धावसंख्या 91. धावसंख्या झालेली आहे ती 4 चेंडू मागे 6 धावा. 47 धावांचा पाठलागा करायचा आहे माडगाव डी संघाला. समोर दिग्गज संघ खत्तलवाड बी संघ म्हणून एक आक्रमक संघ. तर पाहूया बंटी यांचा पुढचा चेंडू फेस करताना अंकुश. सुरेख चेंडू अगदी वेग होता. या चेंडू मागे चेंडू जाईल सरळ निर्धाव साडी. खूपच सुरेख अशी गोलंदाजी मानावा लागेल बंटी याचकडून. पाहूया आज या टुर्नामेंटचा शेवटचा दिवस आणि आज पहिली मॅच रंगताना सेमीफायनलची. यावेळी सुरेख फटका सजवलाय पॉइंटच्या दिशेने आणि एक मोठी विकेटची पतंग. अंकुश यांना परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. कमांडी जय. आणि फेंकी जिंकून आपला निर्णय कळवायचा आहे यानंतर. तर वरील मॅच मध्ये एक मोठा झटका लागताना माडगाव डी संघाला अंकुश याच्या स्वरूपात एक मोठा हादरा बसलाय. तर अंकुश यांची जागा सांभाळण्यासाठी आला येतो मिस्टर हर्षल. पाहूया पुढचा गोलंदाज विकी. वेग चेंडू होता कीपर कडून चुकी आणि चुकीला माफी नाही. पकडो कॅच वर जीतो मॅच. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 91. धावसंख्या येते 7 धावा. पाहूया मागच्या मॅच मध्ये 38 धावा डिफेंड केल्या होत्या या संघाने खत्तलवाड बी संघ. तर पाहूया या मॅच मध्ये 47 धावा डिफेंड करता येईल का. वेगवान चेंडू त्याला स्ट्रेट डाऊन उडवलाय. पाहूया क्षेत्ररक्षण दूरवरून सुरेख क्षेत्ररक्षण मानावा लागेल. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. खूपच सुंदर रनिंग मिड विकेट. धाव संख्या 2 ने भर. धाव संख्या 9 धावा. तर पाहूया विकी यांचा पुढचा चेंडू फेस करताना हर्षल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वा काय फटका सजवलाय परंतु त्या काळी क्षेत्ररक्षण सज्ज आणि
सुरेख जेल नेत्रदीप जेल मारावा लागेल कमॉन डीजे सुरेख गोलंदाजी करताना खत्तलवाडा बी संघाचे गोलंदाज मिस्टर विकी. तर पाहूया पुढचा फलंदाज सज्ज असताना मिस्टर राहुल. तर पाहूया विकी यांच्या पुढच्या चेंडू फेस करताना राहुल. शॉर्टपिच चेंडू त्याला कट केलाय पोईंटच्या दिशेने सुरेख फटका सजवलाय. पाहूया एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. खूपच सुंदर रनिंग बिट विकेट. धाव संख्या 2 खूपच सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे आपल्याला राहुल यांच्या माध्यमातून. विकी यांच्या दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू फेस करताना मिस्टर राहुल. यावेळी वेगवान चेंडू होता अगदी वेगावर स्वार होताना चेंडू जाईल पुन्हा निर्धाव सुरेख गोलंदाजी करताना मिस्टर विकी. मुंबई एक्सप्रेस विकी बोईर याची नक्कीच आठवण करून दिला या गोलंदाजांनी. विकी बोईर तर त्याची कॉफी म्हणून मानावा लागेल विकी यांना. पुन्हा वेगवान चेंडू होता त्याला उडवलाय स्ट्रेट डाऊन. तर पाहूया फटका निघून जाईल का. यस सरळ चेंडू निघून जाईल. 1 बाउंस चौकार कमांड जाईल. होता परंतु सुरेख फटका सजवला राहुल यांनी. तर धावसंख्या पुढे नेली 4 तर धावसंख्या झालेली आहे ती तब्बल 15 धावा. तर अजूनपर्यंत 32 धावांची गरज असताना 24 चेंडू आणि 32 धावांची गरज. जवळजवळ 8च्या सरासरीने हा सामना पुढे घेऊन जायचा आहे माडगाव डी संघाला. तर पाहूया तिसऱ्या षटक घेऊन येताना ही 3 स्ट्राईकवर सज्ज असताना मिस्टर राज. वेगवान चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना कट करायचा प्रयत्न होता परंतु चेंडू काय फळीवर आला नाही. चेंडू जाईल निर्धाव. खूपच सरकशी गोलंदाजी करताना ही 3 आपल्या संघासाठी. तर पाहूया 23 चेंडू आणि 32 धावांची गरज. यावेळी सुरेख फटका सजवलाय. पाहूया त्याखाली क्षेत्ररक्षण सज्ज आणि सुरेख झेल. राज
गोलंदाजी मानावाला गेले हितेन यांच्याकडून सलग 2 चेंडू निर्धाव टाकले त्याने आपल्या संघासाठी. जसा चेंडू निर्धाव जाईल तसा प्रेशर वाढत जाईल, जशी धावसंख्या वाढत जाईल तर तसा गोलंदाजांवर प्रेशर वाढत जाईल. 1 तेरी तर 1 मेरी. व्हॉलेंटियरांनी जरा ग्राउंड मध्ये लक्ष करायचं आहे. व्हॉलेंटियर तर पाहूया हितेन याचा पुढचा चेंडू फेस करताना दुर्गेश. वेगवान चेंडू कट करायचा प्रयत्न होता, चेंडू जाईल निर्धाव. खूपच सरळ अशी गोलंदाजी मानावा लागेल हितेन यांच्याकडून. पंचांवर कोणता दबाव न देता सुरेख पंचगिरी मानावा लागेल आमची डान्सिंग अंपायर आणि कुमार दादा याचकडून. तर पाहूया हितेन यांचा पुढचा चेंडू फेस करताना दुर्गेश. स्लोअर पद्धतीचा चेंडू अगदी फलंदाजाला फसवलाय जाळ्यात. सुरेख गोलंदाजी मानावा लागेल हितेन यांच्याकडून. तब्बल 4 चेंडू आणि 4 चेंडू मागे निर्धाव धाव दिलाय त्यांनी हितेन यांनी. तर पाहूया या मॅच मध्ये 47 धावा डिफेंड करेल की नाही खत्तलवाड बी संघ. मागच्या सामन्यामध्ये 38 धावा डिफेंड केल्या त्याने सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्ष दाखवताना. यावेळी सुरेख फटका सजवला स्ट्रेट डाऊन एकदा पूर्ण. त्याखाली क्षेत्ररक्षण सज्ज विकी बोईर मुंबई एक्सप्रेस. तर एकच धावाने समाधान मानावा लागेल. धावसंख्या 91 धावसंख्येची 16 धावा. 17 चेंडू मागे 16 धावा खर्च केलाय खत्तलवाड बी संघाने. तर हितेन यांचा पुढचा चेंडू फेस करताना राहुल. कटरचा वापर अगदी बोटांचा जादू दाखवला नक्कीच. सुरेख गोलंदाजी मानावा लागेल हितेन यांच्याकडून. ड्रिंक ब्रेक कमांडी जय. दिव्य प्रकाश. तर पाहूया आज आपल्या संघाला दिव्य दाखवतं का नाही. 18 चेंडू मागे धावसंख्या पाहिजे ती 31 धावा. 31 काय किती झाली 16. तर पाहूया यावेळी पुढचा चेंडू सुरेख फटका सजवलाय. त्या खाली क्षेत्ररक्षण सज्ज असेल की नाही. जेल आणि सुरेख जेल. वा सो एलिकेट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव. कम ऑन जय. एक मोठा झटका लागताना दुर्गेश यांच्या स्वरूपात मागच्या मध्ये हिरो नक्कीच झाले होते, परंतु या मॅच मध्ये काहीतरी घडलंय त्यांच्या स्वरूपात आणि त्यांना परतावा लागेल विकेट यांच्या स्वरूपात. खूपच सुरेख अशी गोलंदाजी मानावा लागेल दिव्य प्रकाश यांच्याकडून. तर पुढचा फलंदाज सज्ज असताना मिस्टर प्रसाद. कड़ी से कड़ी जोड़ो तो जंजीर बन जाते, कड़ी से कड़ी जोड़ो तो जंजीर बन जाती और मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बन जाती.
यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू अगदी खराब चेंडू वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या देखाणे भर धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा. अजूनपर्यंत 30 धावांची गरज. 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. यावेळी सुरेख गोलंदाजी मानावाला गेला. चूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिव्य प्रकाश. 16 चेंडू आणि 30 धावांची गरज. एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं सवा शेर. पाहूया यावेळचा पुढचा चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू, त्याला हुक केलाय फायनलच्या दिशेने. पाहूया आणि सुरेख क्षेत्ररक्षण XYZ याचकडून 2 धावा परिपूर्ण. खूपच सुंदर रनिंग बिट विकेट. धावसंख्या 2 ने भर धावसंख्या येते 19 धावा. पाहूया चौथ्या षटकातील चौथा चेंडू फेस करताना प्रसाद. शॉर्ट चेंडू, त्याला हुक केलाय. पाहूया हुक मध्ये कन्वर्ट केलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स चौका. फायनल मध्ये प्रवेश करेल. एक मोठा झटका लागलाय दिव्य प्रकाश यांना. तर पाहूया कसं कमबॅक करतात आपल्या संघासाठी. स्ट्रायकर सज्ज असताना मिस्टर प्रसाद यांच्या फळीतून आला एक मोठा फडका. तर या षटकातील 5वा चेंडू. शॉर्ट चेंडू, त्याला हुक केलाय. पाहूया हुक मध्ये कन्वर्ट केलाय आणि क्षेत्ररक्षण सज्ज असताना विकी आणि कोणती चुकी न करताना प्रसाद यांना परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द डगआउट कमांडी जय. लागलाय प्रसाद यांच्या स्वरूपात. प्रशांत यांच्या फळीतून आला होता एक मोठा फटका, परंतु कमबॅक केलाय दिव्य प्रकाश. आणि मागच्या मॅच मध्ये सलग 4 विकेट घेतले असल्याने त्यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात आली होती. परंतु आता धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. नवीन फलंदाज स्ट्रायकर सज्ज असताना मिस्टर हितेन. मंजिल उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होते. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती. तर नक्कीच एक हौसला द्यावाच लागेल माडगाव संघाला. यावेळी सुरेख फटका सजवलाय फायनलच्या दिशेने. एकच धाव मिळेल असं वाटतंय. तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. कुठेतरी चुकीचा निर्णय होता, परंतु सेफ झोन मध्ये आले राहुल. तर धावसंख्या 91 धावसंख्या ती 24 धावा. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. जवळजवळ 11.50च्या सरासरीने हा सामना पुढे घेऊन जायचा आहे माडगाव डी संघाला. कमांडी जय. पाहूया 5वे षटक घेऊन येताना बंटी उर्फ गुजरातचा स्टार म्हणून त्याला ओळखलं जातं बंटी पटेल या नावाने. तर पाहूया तोच गोलंदाज सज्ज असताना मिस्टर बंटी. तर स्ट्रायकर सज्ज असेल मिस्टर हितेन. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. शॉर्ट चेंडू त्याला कट केलाय पवनच्या दिशेने. सुरेख क्षेत्ररक्षण XYZ याचकडून 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. 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 11 चेंडू आणि 22 धावांची गरज.
11 चेंडू आणि 22 धावांची गरज. यावेळी सुरेख चेंडू सुंदर गोलंदाजी शेवटच्या षटकांमध्ये खत्तलवाड़ा भी यहाँ पर मजबूती प्रदान करते हुए अपनी टीम को अपनी गेंदबाजी के साथ, बंटी की शानदार गेंदबाजी, सिर्फ 10 गेंदें बची है इस पारी में। माड़गांव बी डी को जीतने के लिए बहुत जद्दोजहद करनी होगी। ये गेंद मायने रखती है, बड़ा शॉट लगाने की कोशिश में डॉट बॉल, बहुत बहुत बड़ा डॉट बॉल। ये 3 गेंदों में केवल 1 रन दिया है। बढ़िया गेंदबाजी बंटी की। दूसरा ओवर अपना कर रहे हैं, पहले ओवर में भी कमाल किया था, दूसरे में भी धमाल कर रहे हैं। फाइनल 2 में पहुंचने की जद्दोजहद माड़गांव या खत्तलवाड़ा बी, कौन सी होगी पहली टीम? बढ़िया गेंद, एक्शन रिप्ले पहली गेंद का, लाजवाब, बढ़िया गेंदबाज है ये। खत्तलवाड़ा भी एक बढ़िया बॉलिंग यूनिट है ये। बल्लेबाजी इनकी ताकत नहीं, पर गेंदबाजी बहुत बढ़िया। बंटी पटेल के नाम से जाने जाते हैं गुजरात में। ये गुजरात एक्सप्रेस है। बहुत बढ़िया तेज तर्रार गेंदबाजी। गेंद में कैच का मौका, कोई है वहां पर? कोई नहीं पकड़ेगा, लेकिन ज्यादा से ज्यादा 2 रन। बढ़िया गेंदबाजी। 5 गेंदों में सिर्फ 3 रन दिए, 20 रन अब भी चाहिए। गेंदें बची है 7 गेंदों में 20। इस गेंद पर बड़ा प्रहार जरूरी अगर माड़गांव डी को मैच में आना है तो। कोशिश जारी है, ऑप्टम के बाहर, अंपायर का फैसला कुछ नहीं, डॉट बॉल से ओवर हुआ खत्म। 5 ओवर के बाद 27 पर अटका स्कोर। 6 गेंदों में चाहिए 20 रन। 6 गेंदों में 20। खत्तलवाड़ा बी 6 अच्छे गेंद फेंकने वाले गेंदबाज को तराशेगी। तर पाहूया 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. पाहूया 7 चेंडू मागे सलग 3 मोठे फटके मारावाच लागेल माडगाव डी संघाला. तर स्ट्रायकर सज्ज असताना मिस्टर हितेन, तर हितेन यांना हल्ला बॉल करावाच लागेल. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. मॅचचं पारडा नक्कीच बदलून टाकलं खत्तलवाडा बी संघाचे गोलंदाजांनी. मागच्या सामन्यामध्ये 38 धावा डिफेंड केले होते. या मॅच मध्ये 47 धावा डिफेंड करताना खत्तलवाडा बी संघात. तर पाहूया 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. तर पुढचा गोलंदाज मुंबई एक्सप्रेस विकी भोईर या नावाने त्याला ओळखलं जातं. तोच गोलंदाज सज्ज असताना विकी. वेग, अगदी वेग प्रचंड वेगावर स्वार होताना मिस्टर विकी. चेंडू जाईल निर्धाव अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना खत्तलवाडा बी संघाचे गोलंदाज. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. जसं जुगारात सांगता येत नाही कोणाचा पत्ता कधी पलटेल, तसं क्रिकेटमध्ये कोणी सांगू शकत नाही कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ हरेल. तर यावेळी पाहूया जेल घेण्याची शक्यता आणि सुरेख जेल. हितेन यांना परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द डगआउट, कम ऑन डीजे. पाहूया 4 चेंडू मागे 20 धावांची गरज आहे. तर पाहूया सामना कसा रंगतोय. स्ट्राईकवर सज्ज असताना मिस्टर यतीनकडे ही क्षमता आहे. तर या चेंडूवर नक्कीच कळेल मॅचचं स्वरूप काय असेल. यावेळी सुरेख फटका सजवलाय. चेंडू जाईल कार्पेटच्या साह्याने एकदा पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तर असेल. पाहूया सुरेख रनिंग नीती मानावा लागेल जतीन याचकडून. तर 3 चेंडू मागे 3
षटकार ठोकावाच लागेल. जतीन याना जर आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जायचं असेल तर सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्ष दाखवला खत्तलवाड बी संघाने. पाहूया पुढचा गोलंदाज मुंबई एक्सप्रेस विकी बॉईर या नावाने त्याला ओळखलं जातं. 3 चेंडू आणि 18 धावा. यावेळी मारायचा प्रयत्न होता. चिक टप्प्यावर चेंडू होता. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. खूपच सुंदर रनिंग बीट विकेट. कुठेतरी उशिरा झालाय. पाहूया 2 चेंडू मागे धावसंख्येची गरज असताना 16 धावा. 2 चेंडू आणि 16 धावा. 1 खराब चेंडू मॅचची पुनरावृत्ती. अगदी वेग प्रचंड वेगावर स्वार होताना विकी चेंडू जायला नाही धाव. खूपच कशी गोलंदाजी करताना या मॅच मध्ये सुद्धा 47 धावा नक्कीच डिफेंड केले असं आपण म्हटलं तरी काही हरकत नाही. फक्त औपचारिकता बाकी या सामन्यात. यावेळी सुरेख फटका तर सजवलाय परंतु उशीर झाला या फटक्याला आणि सामना विजय ठरतो तो खत्तलवाड बी संघ. तर थेट फायनल मध्ये प्रवेश आणि वडकुन संघ आपला निर्णय कळवायचा आहे. तर वगाईपाडा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलाय तर वडकुन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. कमॉन डीजे.